सर्वांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण सर्वांनी बसून घ्या। सगळ्यांना सुप्रियाताईंच्या समोर बोलायचं आहे, परंतु आपल्याकडे वक्ते खूप आहेत। सर्वांना माझी विनंती आहे की थोडं सगळ्यांनी। संदीप नाईक यांनी नवी मुंबई हे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास यावं यासाठी प्रयत्न केले। पर्यटकांसाठी शहराचं आकर्षण वाढावं यासाठी त्यांनी सरकारला भाग पाडलं की गवळी देव आणि सुलाई देवी क्षेत्राचं सर्वेक्षण करून महापौर आहेत, माजी महापौर आहेत, माजी आमदार आहेत, त्याचप्रमाणे सर्व महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स या घटक पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत। हे सर्व मान्यवर, आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई यांचं इथे आगमन झालेले आहे। धन्यवाद। ज्यांची प्रकर्षाने वाट पाहतोय आदरणीय सुप्रियाताई सुळे उपस्थित झाल्यात। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सुप्रियाताई यांचं स्वागत करूया। शरद पवार साहेब आगे बढ़ो, शरद पवार साहेब आगे बढ़ो, आदरणीय सुप्रियाताई आगे बढ़ो, आदरणीय सुप्रियाताई आगे बढ़ो, संदीप नाईक साहेब आगे बढ़ो, संदीप नाईक साहेब आगे बढ़ो। जर राज्य करत असाल तर मला वाटतं ही वेळ आलेली आहे की जनतेने सुद्धा, कारण इकडे जज साहेब आहेत ते कोर्ट नाही आहे, इकडे तुम्ही कोर्ट आहात। आज आम्ही सगळे तुमच्या न्याय मंदिरामध्ये उभे आहोत आणि जो कोणी आरोपी हा जर गुन्हा करत असेल, घटनात्मक सरकार असेल, त्याला पाडून घटना बाह्य सरकार जर स्थापन करत असेल आणि पुढे जाऊन परत मतदारांकडे जात असेल की मला न्याय द्या, तर मला नक्की माहिती आहे की तुम्ही त्यांना बाहेरचा दरवाजा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कारण मी प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे, त्यावेळेला माझे प्रोजेक्ट त्या राज्यात जातात, त्या गुजराती लोकांना पण नाही आवडत ते, कारण ते पण इकडचे भूमिपुत्र आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हे महाराष्ट्राचा विकास करायला नाही आहे, हे हस्तक आहे। दुसरं म्हणजे आपण नेहमी ऐकलं असेल उलटा चोर कोतवाल को दाटे, म्हणजे यांनी आमची निवडणूक चिन्ह घेतली आणि वरून आम्हालाच विचारतात शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष घड्याळ हे सरळ सरळ त्यांनी चोरून नेलेलं आहे। आणि वरून सर शरद पवार साहेब ठिकठिकाणी जाऊन कांद्याला भाव मिळावा, सोयाबीनला भाव मिळावा, शेतकऱ्यांचं भलं व्हावं, या युवकांचं भलं व्हावं, महिलांचं भलं व्हावं। 151 या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, सर्वांच्या आवडत्या आपल्या ताई सुप्रियाताई, तसेच भिवंडीचे खासदार बालू मामा म्हात्रे, सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व नगरसेवक आणि समोर गजरामध्ये स्वागत करूया। जयंत पाटील साहेब आगे बढ़ो, आदरणीय जयंत पाटील साहेब आगे बढ़ो। सर्वप्रथम सर्व थोर पुरुषांचा आपण पूजन करायचं। मी आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय बाळामामा म्हात्रे, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, सलुजाताई सुतार, प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या या सभेचं आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुरेश म्हात्रे भाऊसाहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या हस्ते, या सर्वजण जे व्यासपीठावर या सर्वांच्या हस्ते आपण इथे दीप प्रज्वलन करीत आहोत। आदरणीय विठ्ठल मोरे साहेब आपण देखील पुढे यायचं आहे, आदरणीय चंद्रकांत पाटील साहेब आपण देखील CR पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे, सलुजाताई घाणेकर मॅडम आपण सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते
दुष्काळातून आपल्याला या मतदारसंघाला बाहेर काढायचं असेल तर संदीप नाईक यांच्यासारखा एक कर्तबगार उमेदवार आपल्याला देणं आवश्यक आहे. ताईंनी या ठिकाणी काम करत असताना मी गेल्या वेळेला त्यांच्या प्रचारातला एक प्रमुख व्यक्ती होतो 2019 साली. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी मला 2 वेळा आठवणीने फोन केला. एक वेळा फोन केला तर ते माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताईंच्या मेडिकल कॉलेजचा प्लॉट मंजूर झाला, फाईलवर सही झाली. मला आनंदाने फोन केला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एक रिझर्वेशन टाकलं. त्या रिझर्वेशनला मी विरोध केला, नाईक साहेबांनी विरोध केला, परंतु माझा विरोध उघड होता. मी त्या मैदानावर गेलो, मुलं खेळत होती, 40+ मुलं होती. मी सांगितलं इथून हाकेच्या अंतरावरती आपलं हॉस्पिटल आहे, त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे अपोलो. त्या हॉस्पिटलकडे असताना आपण ह्या ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचं जे इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त मुलं आहेत त्यांना आपण विरोध करतो, ही गोष्ट चांगली नाही. त्यांना ती गोष्ट खटकली. त्यांनी उपोषणाचा कॉल दिला आणि महापालिकेसमोर मी उपोषणाला बसेल, शिडकोच्या या प्लॉटचे पैसे महापालिकेने द्यायला पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी जो संकल्प सोडला. आयुक्त हे घाबरले, कारण त्यांचं सर्व सूत्र हे मंत्रालयात आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री. त्यांनी त्यांना सांगितलं 26 कोटी देऊन टाका. सत्ता असताना ज्यांनी फायदा उचलला आणि सत्ता गेल्यानंतर आमच्याशी बेईमानी केली अशा माणसाला आम्ही गद्दार म्हणतो आणि गद्दाराला माफी नाही हे शिवसेनेचं धोरण आहे. आणि म्हणून आम्ही अशा माणसाला माफी करणार नाही. शिवसेनेचा कुठलाही मतदार कार्यकर्ता शिवसैनिक या माणसाला मतदान करणार नाही. ही आमची खुणगाट या ठिकाणी आहे. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो, आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघामध्ये मी एकटाच शिकलेला आहे असं त्या माणसाला वाटतं. आपण सर्वजण मिळून स्वागत करूया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा श्वास आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयजी दिना पाटील साहेब यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठलजी मोरे साहेब यांचं देखील स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय साजिद जोसेफ साहेब यांचं देखील इथे स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय CR पाटील साहेब यांचं देखील इथे स्वागत संपन्न होत आहे. आदरणीय अरविंद नाईक साहेब, आदरणीय पूनम पाटील ताई, आदरणीय भावना घाणेकर मॅडम, आदरणीय आदरणीय सचिन खरात साहेब यांचं देखील स्वागत. व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर या सर्वांचं आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या वतीनं शब्द सुमनाने छत्रपतींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. महाराष्ट्र ज्यांच्या विचारावर पोचलाय, वाढलाय ते छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि आमचे निश्चितपणानं हे सत्य आहे, सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे की त्यांना नव्या मुंबईतील प्रत्येक समस्येची जाण आहे आणि त्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे उपायच नाही. माझी विनंती राहील तुम्हाला की गेल्या 20 तारखेला सकाळी लवकर उठा. संदीप नाईक साहेब आगे बढ़ो. एक दिवस 20 तारखेचा
वातावरण ह्या शहराची त्या ठिकाणी निर्माण झालं. असं होत असताना या शहराला भविष्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागेल. यासाठी आर पाटलांना त्या ठिकाणी सांगितलं गेलं का हे मोरवे धरण त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेला द्या. कोणत्याही प्रकारचे अर्थसंकल्पामध्ये तरतूद नव्हती, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी हे धरण घेण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी आम्हाला दाखवलं, दिलं. आणि आज निश्चित स्वरूपामध्ये सांगायचं वाटेल याचं सर्व श्रेय हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आहे. आज या ठिकाणी नवी मुंबई येथे बेलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार संदीपदादा नाईक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर, या ठिकाणी बारामती लोकसभेच्या आदरणीय संसदरत्न लोकप्रिय खासदार, आदरणीय व्यासपीठ, वेळेच्या अभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे. आदरणीय व्यासपीठ व माझ्या सर्व जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, बेलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज तुम्ही या ठिकाणी जे जमलेले आहात, मला असं वाटतं की ही नांदी आहे विजयाची. मी संदीप दादांना या ठिकाणी फक्त आणि फक्त शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे. बोलण्यासारखं खूप आहे, खूप लोकांना बोलायचं आहे. मी या ठिकाणी फक्त त्यांना शुभेच्छा देते आणि असाच गुलाल 23 तारखेला उधळण्यासाठी तुम्ही सर्व जनता या ठिकाणी याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बेलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीची जाहीर सभा. या सभेप्रसंगी उपस्थित प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, खासदार कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष माननीय सुप्रियाताई सुळे, खासदार संजयजी दिना पाटील, खासदार निलेशजी लंके, खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, काँग्रेस निरीक्षक ठाणे लोकसभा श्री संजीव जोसेफ, माजी महापौर जेडी सुतार साहेब, महिला सरचिटणीस भावना घाणेकर मॅडम, डॉक्टर प्राजक्ता मोडकर, विलासजी हुले, वंदना राजपूत, आबा दळवी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी पाटील, जिल्हा प्रमुख विठ्ठलजी मोरे, बेलापूर मतदारसंघातील सर्व नागरिक, आपण सगळे आपलेपणानं उत्साहानं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या सभेच्या प्रसंगी करतो. निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ही निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारची भावना बेलापूर मतदारसंघातील मतदार असतील, माझ्या समवेत काम करणारे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी व्यक्त केली. निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं ही निवडणूक लढू याबाबत मनामध्ये विचार सुरू होते. आणि अशाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षानं, महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यानं माझ्याप्रती
विश्वास व्यक्त केला आणि मला बेलापूर मतदारसंघामधून ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ही नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघाची निवडणूक ही आपण नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि त्याचबरोबर आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता लढतोय. आज नवी मुंबई शहर, ज्या शहराचं नावलौकिक राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे, स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख, राहण्यालायक शहर म्हणून या शहराची ओळख, हे शहर आता खेळणाऱ्या देखील झालेलं आहे. उत्सवांचं शहर म्हणून देखील या शहराला ओळखलं जातं. या शहराच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या शहराची डेव्हलपमेंट होत असताना, शहराचा विकास होत असताना, या शहराला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम कोणी केलं तर ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. हे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे. आज सगळ्यांनी पाण्याच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं की आपल्या शहराचं पाणी इतर शहरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न, षडयंत्र रचलं जातं. ज्यावेळेस हे शहर निर्माण होत होतं त्यावेळेस या शहराला पाण्याची अडचण भासेल. या शहराच्या नेतृत्वानं जेव्हा आपण एखादं डॅम विकत घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आल्यानंतर त्या कालखंडामध्ये खरं तर जलप्राधिकरण डिपार्टमेंट असेल, MGP असेल, हे डिपार्टमेंट पाणी विकत असतात, डॅम विकत नाही. परंतु एक महानगरपालिका चांगलं काम करते. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. या भारतातल्या प्रत्येक राज्यातला, प्रत्येक प्रांतातला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला, जिल्ह्यातला व्यक्ती या नवी मुंबई शहरामध्ये आहे. आणि या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याची समस्या ही दूर झाली पाहिजे. आणि त्यावेळेस स्वर्गीय RR पाटील साहेब, आबा, यांनी आपल्याला मदत केली आणि त्यामध्ये देखील आपलं काम होत नव्हतं आणि त्यावेळेस महत्वाची भूमिका ही पवार साहेबांच्या माध्यमातून बजावली गेली. फक्त हा पाण्याचाच विषय नाही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक विषय. आज नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आपण बघतोय की ज्या हेड ऑफिस मध्ये सगळ्यात जास्त सेल्फी काढल्या जातात, या हेड ऑफिसचं देखील प्लॉट मिळत असताना नवी मुंबई महानगरपालिकेला एवढ्या मोक्याच्या जागेवर प्लॉट कशाला हवाय? एखाद्या पाठीमागच्या ठिकाणी आपण प्लॉट घ्या. अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सिडकोने देखील असंच आपल्याला सांगितलं. परंतु नाही, नवी मुंबई शहर चांगलं काम करतंय. त्यांना हेड ऑफिस बनवायचं आहे तर त्यांना चांगली जागा मिळाली पाहिजे. त्यावेळेस देखील ही जागा मिळत असताना या जागेची किंमत 100 कोटी ही सिडकोनं सांगितली गेली. नव्या मुंबईतल्या नेतृत्वानं विनंती केली की ही महानगरपालिका आहे, काय कोणाला प्रायव्हेट व्यक्तीला हा प्लॉट नको आहे. ऐतिहासिक निर्णय झाला. आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून 1 रुपये नाममात्र दराने आपल्याला हेड ऑफिसचा प्लॉट मिळाला. आज दशरथ भगत साहेबांनी, विठ्ठल मोरे साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, हॉस्पिटल सर्वांना हवंय. कोविडच्या कालखंडामध्ये आपले सर्व कार्यकर्ते झटत होते, आपल्या कर्तव्याची पूर्ती करत होते. अशा कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सिडको, जी सिडको नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या जागा विकून त्या ठिकाणी मोठी झाली. या कोविडच्या कालखंडामध्ये पहिला जर मदतीचा हात कुठल्या शहराला द्यायचा तर तो नवी मुंबई शहराला द्यायची गरज होती. अशा वेळेस आपल्या शहरातले, आपल्या सिडकोचे पैसे इतर शहरांमध्ये दिले गेले. परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल बांधायचं आहे, मग ते नवी मुंबई शहरातल्या लोकांच्या कररूपी पैशातून कशा करता? हॉस्पिटल बांधून द्यायचं आहे तर ते सिडकोनं बांधून दिलं पाहिजे. 1000 कोटी खर्च सिडकोनं केला पाहिजे आणि तो चालवण्याचा खर्च हा राज्य सरकारनं केला पाहिजे. गोष्ट बाजूलाच राहिली. परंतु आपल्या आमदारानं काय केलं की जो खेळायचं मैदान होतं
ते मैदान सिडकोनं 50 कोटीला महानगरपालिकेला विकलं. आणि त्याबद्दल जेव्हा कोणी बोललं त्यावेळेस लोकांवर टीका केली गेली. शहराचा डीपी बनत असताना आज आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास 18 लाख आहे. पुनर्विकास ज्या पद्धतीनं ज्या गतीनं सुरू झालाय, येणाऱ्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहराची लोकसंख्या ही 28 ते 30 लाख होईल. 10 वर्षामध्ये ही लोकसंख्या 40 लाखाच्या आसपास जाईल. या शहराचं नियोजन करत असताना ज्या नियोजनामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, पंतप्रधान मनमोहन सिंगजी असतील, ज्यांच्या माध्यमातून JNRM स्कीम ही संपूर्ण देशामध्ये लागू झाली आणि त्याचा खूप मोठा फायदा हा नवी मुंबई महानगरपालिकेला झाला. मी स्थायी समितीचा सभापती असताना आपल्या शहरामधला रेव्हेन्यू सोर्स आणि एक्सपेंडिचर जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची मदत ही 100% लागेल. आणि त्यावेळेस या JNRMच्या स्कीमच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचं 1200 कोटीचं बजेट हे 3400 कोटीपर्यंत पोहोचलं. केंद्र सरकारची मदत मिळाली म्हणून या शहरामध्ये आपण काम करू शकलो. परंतु हा वाढलेला FSI पुनर्विकास तर झालाच पाहिजे, परंतु ज्या गतीने पुनर्विकास होतोय त्या गतीनं शहराच्या सर्व सुविधा देखील वाढल्या पाहिजे. पाणी आज आपल्याला खरं तर 2035 पर्यंत पाण्याचा तुटवडा यायला नको होता, परंतु आपल्या शहरातलं पाणी वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपलं शहर वाढत असताना गावं असतील, शहरं असतील, आपल्या शहरामधील MIDC भाग असेल, या सर्व भागामध्ये पार्किंगचे प्लॉट, समाज मंदिराचे प्लॉट, हॉस्पिटलचे प्लॉट, शाळांचे प्लॉट, गार्डनचे प्लॉट, मैदानांचे प्लॉट हे देखील आपल्याकरता राहणं हे तितकंच गरजेचं आहे. जर लोकसंख्या वाढत जाईल आणि जर सुविधा कमी होत गेल्या तर नवी मुंबई शहराचं त्या ठिकाणी वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आपण नवी मुंबईच्या हिताच्या गोष्टींकरता आपली बाजू मांडली तेव्हा आपलं पद टिकावं, आपल्याला तिकीट मिळावं याकरता आमदारानं सातत्यानं चुप्पी साधली आणि कोणत्याही नवी मुंबई शहराच्या हिताकरता त्यांनी आपली बाजू मांडली नाही. आज खूप प्रश्न या नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झालेले आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, महाविकास आघाडी असेल, या सर्व घटकांनी या पक्षानं या शहराला खूप दिलं, या शहराला ताकद दिली. या शहराचे निर्णय होत असताना या शहराकरता चांगले निर्णय व्हावेत याकरता आपली भूमिका बजावली. परंतु या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या नवी मुंबई शहराची अधोगती झालेली आहे. आज आपल्याला पाणी कमी पडतंय, आपल्या शहरामधील प्लॉट विकले गेलेले आहेत. या प्रत्येकाला आपल्या शहराची काय वाताहत होते या गोष्टीचं यांना पडलंच नाही. यांना आपलं त्या ठिकाणी महत्व वाढवायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या घटकानं आपल्या शहराला बळ देत असताना आपल्या 2025 आणि 30 पर्यंत आपल्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं, आपल्या शहरामध्ये चांगल्या सुविधा राहाव्या याकरता ज्यांनी बळ दिलं अशाच त्या ठिकाणी छत्रछायेखाली पुन्हा मला काम करण्याची संधी मिळाली हे खरोखर मी माझं भाग्य समजतो. सर्वच नेत्यांसमवेत महाविकास आघाडीचे नवी मुंबई स्तरामधील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मी तेवढंच आभार व्यक्त करेन. ज्या पद्धतीनं माझ्या समवेत आलेले कार्यकर्ते काम करतायत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शिवसेना उद्धव साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, सर्व मित्र पक्ष असतील यांनी देखील खूप कष्ट घेतलेले आहेत. निर्धार मिळाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला गेला, त्यावेळेस भेटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आपल्या रॅल्यांमध्ये ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते संमेलित होत आहेत, नक्कीच या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की यावेळेस योग्य परिवर्तन निश्चित होणार आहे. ही गोष्ट या सर्व गोष्टीमुळे आपल्याला कळते. आज जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे, निलेश लंके अनेक मान्यवर आज आपलं मनोगत
आज व्यक्त करणार आहेत. मी एवढंच आपल्याला सांगेन की येणाऱ्या 20 तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या विकासाकरता आपण सगळेजण आजपर्यंत जो प्रयत्न सुरू ठेवला त्याच्याहून अधिक प्रयत्न आपण 20 तारखेपर्यंत सुरू ठेवत आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश का नेता कैसा हो, आदरणीय जयंत पाटील साहेब आगे बढ़ो. आपल्या यांना थांबवणं देखील धोक्याचं आहे, कारण आपलं चिन्हच आहे ते. त्यामुळे थांबा म्हणायला आमचं काय धाडस होऊ शकत नाही. आपल्या या भव्य दिव्य सभेत उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार भिवंडीचे आमचे सहकारी बाळामामा म्हात्रे, नगरहून या सभेसाठी मुद्दामून आलेले खासदार निलेश लंकेजी, शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटीलजी, सचिन खरात, काँग्रेस पक्षाचे संजीव जोसेफ, माजी महापौर JD सुतार, प्राजक्ता बोंडकर, विलास सुले पाटील, वंदना राजपूत, आबा दळवी, चंद्रकांत पाटील, विठ्ठल मोरे, शालय, संदीप नाईक यांचा स्वागताचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी वाशीला आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला. त्यात बहुसंख्य आपल्यातली मान्यवर नेते होते. आज उमेदवार म्हणून संदीप नाईक यांनी आपला विश्वासच साकारेल, बेलापूरचा सन्मान आणि सर्वांगीण विकास म्हणून वचननामा आज आपल्या सर्वांच्या समोर दिला. थोडस चाललं तर लक्षात येतं की या शहरात जे आवश्यक आहे ते सगळं पुढच्या 5 वर्षात संदीप नाईक यांनी आपल्याला देण्यासाठी, आपला विश्वास या ठिकाणी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. संदीप नाईक यांच्यासारखा हा तरुण चेहरा राष्ट्रवादीत आला. मी त्यावेळी म्हटलेलं होतं की आमचं काहीतरी हरवलेलं होतं, संदीप नाईक परत आले. त्यावेळी मला हा आनंद झाला की आमचं हरवलेलं आता परत मिळालं. आज एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात आपण उपस्थिती दाखवलेली आहे की संदीप नाईक विधानसभेत जातील याची आता आम्हा सगळ्यांना पूर्ण खात्री आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नव्या मुंबईचा विकास जो खुंटलेला आहे, ज्या महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे महापालिका पिळवटून खाण्याचं काम सत्तेत बसणारी लोक करतायत, ज्या लोकांनी महापालिकेचे फिक्स डिपॉझिट हे पाक आता खाली आणून 1200-1300 कोटीवर आणलेलं आहे, 3000-4000 कोटीचं उत्तरदायित्व त्यांनी तयार केलेलं आहे, त्या लोकांना महापालिकेत निवडणुका घ्यायच्या नाहीये. मी पहिलं आपणा सर्वांना सांगतो की पुन्हा महाविकास आघाडीचं उद्या सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही करू ते म्हणजे नव्या मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदा ताबडतोब लावू. लोकांनी लोकांचं राज्य चालवलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी नाही. आणि अधिकारी आता आमचा अनुभव असा आहे की अधिकारी महापालिकेत काम करतात आणि बाहेर येऊन निवडणुकीला उभे राहतात आणि सांगतात महापालिकेच्या काळात सगळं मिस केलेलं आहे. हा प्रकार महाराष्ट्रातला बंद करण्याची व्यवस्था आपल्याला केली पाहिजे. अधिकारी म्हणून लोकांच्या प्रतिनिधींनी जे काम सांगितलेलं आहे ते जर तुम्ही केलं तर ते लोकांनी केलेलं असतं, लोकप्रतिनिधींनी केलेलं असतं. म्हणजे उद्या महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीने सांगितलं एकनाथ शिंदे वगैरे काय केलेलं नाही, हे मी केलेलं आहे. तसा हा प्रकार आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये जी लोक उभी आहेत त्यापेक्षा आमचा उमेदवार कितीतरी उजवा आहे. आज
त्यांचं पुन्हा पक्षात स्वागत करत असताना मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्हा सर्वांचं अतिशय चांगलं प्रतिनिधित्व संदीप नाईक करतील. या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्याकडून होईल आणि सगळ्यात महत्वाची गॅरंटी ही आहे की संदीप नाईक कुणालाही दुरुत्तर देणार नाहीत, उद्धटपणे बोलणार नाहीत, अतिशय नम्रपणानं तुमची सेवा करतील. तुमच्या कुठल्याही मैदानावर आरक्षण आणण्याचं पाप त्यांच्याकडून होणार नाही. या भागातल्या सामान्य माणसाच्या जनतेला सध्या जो करंटली त्रास 5-10 वर्ष होतोय त्याच्यातून तुमची सुटका जर करायची असेल तर संदीप नाईक हाच उत्तम पर्याय आहे. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी बराच विचार करून संदीप नाईक यांना ही उमेदवारी दिलेली आहे. तुमचा आशीर्वाद मिळाला तर या नव्या मुंबईमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडवण्याचं काम संदीप नाईक यांच्याकडून होईल. खरं म्हणजे आपली लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. या ठिकाणी हे सगळे जे महापुरुष आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीदेवी फुले, ही महाराष्ट्राची दैवत आहे. यांनी बहुजन समाजाला पुढे नेण्याचं काम आयुष्यभर केलं. महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विचारसरणी कधीच फोफावली नाही. महाराष्ट्राने कधी त्यांना आधार दिला नाही, कारण आमच्यावर या लोकांचे संस्कार होते. आमची मनं घडली ती यांच्या विचाराने घडली, यांच्या आशीर्वादाने घडली. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकांमध्ये आमचा मुकाबला भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधींची काँग्रेस पक्ष, आम्ही तिघं आमच्या बरोबर शेका पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत. या सर्वांची एकच भूमिका आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीयवादी भूमिका मांडणाऱ्यांना महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे एक आमदार भारतीय जनता पक्षाचे गेल्या 2-3 महिन्यात सगळीकडे महाराष्ट्रभर फिरून जातीय सलोखा, धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक करायचा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत आमदार महाराष्ट्रभर मोर्चे काढतो. सरकार महाराष्ट्रात तुमचं, दिल्लीला सरकार तुमचं, पण ह्यांचा मोर्चा का? तर हिंदू खतरे में म्हणून. अरे मग तुम्ही राज्यावर कशाला बसला? तुम्हाला राज्यात बसून हिंदूंना संरक्षण देता येत नाही असा त्याचा दुसरा अर्थ होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रचंड प्रयत्न मागच्या 3 महिन्यात झाले. का? तर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष संकटात येतो तेव्हा तेव्हा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये हे जाती आणि धार्मिक असा त्यांचा आधार घेऊन मत मागण्याचा प्रयत्न करतात. आता गेल्या काही दिवसात काय चाललंय? बटेंगे तो कटेंगे. महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे योगी आदित्यनाथ इथे येऊन आपल्याला सांगायला लागला. ज्या योगी आदित्यनाथच्या राज्यातल्या निम्म्याहून जास्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात, मुंबईच्या आसपास आहे. ती माणसं इकडे येऊन निवांत राहत आहेत, संरक्षण आहे, चांगल्या पद्धतीनं कुणाच्या अंगाला कुणी हात लावत नाही. महाराष्ट्रात काय सामान्य माणसाची संस्कृती आहे, कुणी आलं तरी आम्ही त्याचा स्वीकार करतो. पण योगी आदित्यनाथ येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे ही भाषा काटणाऱ्यांची असते आणि ती जाणीवपूर्वक भाषा वापरून शेवटचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय की धार्मिक दृष्ट्या काही तेढ महाराष्ट्रात तयार करता येते का? तुम्हाला मोबाईलवर कळे, पंतप्रधानांची सभा शिवाजी पार्कात आहे. शिवाजी पार्कातली सभा आतापर्यंत संपायला पाहिजे होती. पंतप्रधान विमानतळावर बसलेले आहेत कारण सभेमध्ये माणसं नाही, माणसं गोळा होत नाहीत म्हणून साहेब विमानतळ सोडायला तयार नाही. त्यामुळं माणसं गोळा, आत्ताचाच फोटो माझ्याकडे आला, 50-50 हजार खुर्च्या टाकल्या असतील, मला माहित नाही किती खुर्च्या आहेत, पण वरून आलेला फोटो जो आहे
एवढी पण माणसं अजून जमा झालेली नाही. मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला माणसं गोळा होत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे रोजचे नखरे ऐकायला आता मुंबईकर तयार नाहीत. हा मेसेज नरेंद्र मोदींना मुंबईकरांनी दिलाय असं मित्रांनो तुम्ही समजा. काय दिलं, भाजपने किती दिलं आणि किती काढून घेतलं याची एक आकडेवारी मी काढलेली आहे, ती वाचतो आणि माझं भाषण पूर्ण करतो, जास्त वेळ नाही. तुम्हाला 5 किलो तांदूळ 50 रुपये प्रति महिना, 12 महिन्याचे 600 रुपये होतात. 5 किलो गहू 35 रुपये प्रति महिना, 35 रुपये महिना म्हणजे 12 गुणिले 35 420 रुपये ते होतात. सन्मान निधी वार्षिक 6000 रुपये देतात. एकूण 600 अधिक 420 अधिक 6000 7020 रुपये वार्षिक तुम्हाला देतात. भाजपने तुमच्याकडून काय घेतलं, सिलेंडर मध्ये 500 वाढवले, दर महिन्याला 1 सिलेंडर वापरलं तर 6000 रुपये ते जातात. तेलात लिटर मध्ये 100 रुपयाची वाढ, एका महिन्यात 4 लिटर तेल वापरलं तर महिन्याला 400 रुपये, 4800 रुपये प्रतिवर्षी ते जातात. पेट्रोल डिझेल मध्ये सरासरी 40 रुपयाची वाढ, त्याचे वार्षिक समजा 1 लिटर रोज वापर केला तर 40 रुपये गुणिले 25 दिवस म्हणजे 5 दिवस ऑफिसमध्ये गेला नाही, 1 लिटर खपलं नाही तुमचं, वापरलं नाही, त्याचाही डिस्काउंट आम्ही त्यांना दिलाय. तर 12,000 रुपये पेट्रोल डिझेलचे जातात. आपल्या डाळीमध्ये सरासरी 100 किलो वाढ, महिन्याला 4 किलो डाळ घरात लागली तर ते 12 गुणिले 400 4800 रुपये. तांदळात 40 रुपये ते 9600. पिठात 15 रुपये किलोने वाढ, त्याचे 20 किलो पीठ खाल्लं तर 300 रुपये, 300 गुणिले 12 3600 रुपये. कपड्यांमध्ये प्रति जोडी सरासरी 500 वाढले. एका वर्षात प्रति व्यक्ती 4 जोड्या कपड्यांचे बनवले आणि कुटुंबात सरासरी 4 लोक असतील तर 4 गुणिले 4 गुणिले 500 असे 8000. चप्पल आणि बूट प्रति जोडीमध्ये सरासरी 400 वाढले तर एका वर्षात कुटुंबात 4 लोक असल्यास प्रति व्यक्ती शूज आणि चप्पलच्या 4 जोड्या करा, याचे 6400. मुलांच्या पुस्तकामध्ये 2000 सरासरीने वाढ झाली. कुटुंबातील एका व्यक्तीचे पेन्शन दरमहा 1200 रुपये रोखले, हे 14,400. गौरादेवी कन्या धन वार्षिक 25,000 रुपयांनी कमी केलं. या सगळ्याची बेरीज तुम्हाला जी आहे ती 96,600 रुपये आणि देतात किती तर 7020 म्हणजे 96,600 रुपये वजा 7020 म्हणजे 89,580 रुपये तुमच्याकडून वसूल केले जातात. जीएसटी धरलेला नाही. याच्यावर जीएसटी लावला तर 18% म्हणजे एक 18,000 रुपये ह्याच्यावर वाढ करा, म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्या खिशातनं हे सरकार काढतं आणि देताना फक्त 7,000 देतं. पण त्यांच्या जाहिराती किती, संध्याकाळी जेवायला बसलं जाहिरात, सकाळी उठलं जाहिरात, चहा पिताना जाहिरात, शेकडो कोटी रुपये गुगलवर जाहिरातीवर खर्च केलाय. तुम्ही जरा गुगल काढलं की पहिली ह्यांची जाहिरात एकनाथ शिंदेची. आणि म्हणून प्रचंड अशा पद्धतीनं जाहिरात करून पुन्हा सत्तेवर येण्याचा उद्योग काही लोक करतायत. मी आपल्याला जाताना शेवटचा मुद्दा सांगतो. पंचसूत्री आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केली आहे. त्यातलं एकच सूत्र सांगतो जे सगळ्यांची महिला फार मोठ्या प्रमाणात आहेत. आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महालक्ष्मी योजना आम्ही काढू आणि महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला 3,000 रुपये महिन्याला देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला कुणाला एसटीनं प्रवास करायचा असेल तर नवऱ्याला विचारायची गरज नाही, एसटी मोफत करण्याची व्यवस्था ही आमचं सरकार आल्यावर करू. माझा एका प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही, इथं कोण असं आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी 5 लाख रुपयाची तुम्हाला आरोग्याचं संरक्षण दिलेलं होतं. 5 लाख रुपये, 80 कोटी, 15 लाख तर जुना झाला, 14 सालचा वादा होता
मध्ये मोठ्या गेला तर कार्ड दाखवलं आणि तुम्हाला 4 लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च असेल तर तो माफ, असं कुणाला झालंय का? मोदींचं कार्ड घेऊन गेलं आणि तुमच्यातला कोणी असेल, भाजप मधल्या कोणाचं असेल, तुम्हाला कळलं असेल तर सांगा, आपला काय प्रॉब्लेम नाही, आपण भाषण इथंच थांबू. ही माझी कदाचित 40-45वी सभा असेल. प्रत्येक सभेत मी हा प्रश्न विचारतो, एक माणूस अजून हात वर केलेला नाही. मोदींनी दिलेली गॅरंटी महाराष्ट्रात एकालाही पोचलेली नाही. पण महाविकास आघाडीने आता असं ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरामध्ये 25 लाख रुपयाचा विमा काढण्याची व्यवस्था करू. 25 लाख रुपयापर्यंत त्याच्यावर जो खर्च असेल तो देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आमचं येणारं सरकार करेल. गरिबांच्यासाठी, आरोग्यासाठी आमच्या आया बहिणी बऱ्याच रोग अंगावर काढतात कारण पोराला 15,000 रुपये पगार असतो, आपल्या 4,000 रुपये बिल होईल, कशाला सांगायचं, जाऊ दे उद्या बघू. ही सगळी पद्धत महाराष्ट्रातली आमच्या भगिनींच्या वर असे जे वेगवेगळे प्रसंग येतात ते टाळायचे असेल तर कुणालाही घरात अशी खात्री पाहिजे, हे कार्ड घेऊन गेलं, मला बिल घ्यायची गरज नाही, माझी माफी होणार आहे, अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करू. आपण सर्वांनी उद्याच्या निवडणुकांमध्ये या संदीप नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. अजून बरेच उमेदवार बोलणार आहेत. फक्त जाताना एक शेवटचं माझं काम सगळ्या पुरुषांनी करावं. महिला तर इथं आहेच, त्यांनी ऐकलंच, पण पुरुषांना विनंती आहे, घरी गेल्यावर जेवण असेलच, बायकोला समोर बोलवायचं, आईला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं, वहिनीला बोलवायचं, मावशी घरात असेल तर तिला बोलवायचं. गावात घरात सगळ्या महिलांची मिटिंग घ्या, सगळ्या महिलांची मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं दाढीवाला 1,500 रुपये देतोय, हे आलेला आजचा बाबा 3,000 रुपये द्यायला तयार आहे, आपण ह्याच्या बाजूने जाण्याशिवाय आता पर्याय नाही. ही माझा संदेश किंवा आमची भूमिका त्यांच्या समोर मांडा. सरकार आपलं येईल, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आणि ती सरकार आल्यानंतर संदीप नाईक आणि या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वजनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ, हा विश्वास या निमित्तानं आपणा सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. या मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार तुमचा आमचा सर्वांचा लाडका भाऊ, तुमच्या आमच्या सर्वांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, आदरणीय श्री संदीपजी नाईक यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी त्यांनी आता आपले विचार मांडले. राष्ट्रवादी पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या ताई सुप्रिया ताई, खासदार संजय दिना पाटील, खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे, संजीवजी जोसेफ, जेडी सुतार आणि व्यासपीठावरील आता सर्वच मान्यवर मला माफ करतील आता, आणि समोर बसलेले माझे सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या समोर जे उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मतं मागण्यासाठी या ठिकाणी आलेले, त्यांच्याबद्दल मी काही 2 गोष्टी बोलू शकतो. पण खऱ्या अर्थाने 10 वर्षापूर्वी या भागाला, या मतदारसंघाला राज्याच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते आदरणीय संदीपजी आज तुमच्या समोर या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि मी या मतदारसंघाचा आणि माझं एक वेगळी अटॅचमेंट आहे, कारण आमच्या नगर भागातील घाटावरचे बहुतांशी लोक या बेलापूर आणि या बेलापूर परिसरामध्ये रहिवास करण्यासाठी आले, व्यवसाय
गेलो आणि त्याला विचारलं, ते लहान लहान मुलं होते, लहान मुलं म्हणजे 10वी 11वी 12वीचे. त्यांना विचारलं, अरे तुमच्या मतदारसंघाचे आमदार कोण? त्यांना विचारल्यानंतर आमदार कोण? त्यांनी सांगितलं संदीप नाईक. म्हणलं संदीप नाईक? यांना हा संदीप नाईकच आमदार आहे. म्हणजे तुमच्या आमदाराचं नाव सुद्धा या ठिकाणच्या युवकांना जर माहित नसेल, याचा अर्थ फक्त निवडणुकीला फॉर्म भरायचा आणि परत मतदारसंघातच फिरकायचं नाही, असे या मतदारसंघातील 10 वर्षे ज्यांनी मतदारसंघ हा विकासापासून भरकटत नेला, असे या मतदारसंघामध्ये 10 वर्ष आमदार म्हणून त्यांना काम पाहिलं. त्यामुळं जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे, तो बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर एक आणि एकच नाव आहे, ते म्हणजे संदीप नाईक. कारण कामाचा झंझावात असणारा हा आपला एक सहकारी, 24 तास 365 दिवस प्रत्येकाच्या सुखादुःखात प्रत्येकाला आधार देण्याचं काम आमचे संदीपजी त्या ठिकाणी करत असतात. हा मतदारसंघ जरी बेलापूर मतदारसंघ असला तर या मतदारसंघामध्ये राहणारा राज्यातील प्रत्येक कान्याकोपऱ्यातील या ठिकाणचा रहिवासी या भागामध्ये राहतो. म्हणजे आमचे कोल्हापूर असू, सांगली असू, बीड असू, नगर असू, नाशिक असू, वेगवेगळ्या नांदेड असू, वेगवेगळ्या ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस कोणाच्या तरी आधाराने या ठिकाणी येतो, छोटा मोठा व्यवसाय करतो, नोकरी करतो आणि त्याला अडी अडचण आल्यानंतर, रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर त्याच्या समोर एकच नाव येतं हक्काचं, ते म्हणजे आमचे संदीप नाईक. गजराबाजी आपण ताईंचं स्वागत करूया. नमस्कार. वाजू द्या जोरात, चांगलंय. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात जेव्हा होते ना, तेव्हा तुतारीनीच त्याची सुरुवात होते. त्याच्यामुळे वाजू द्या तुतारी. ज्यांच्या प्रचारासाठी आपण जमलेलो आहोत असे संदीप नाईक, आत्ताच ज्यांचं भाषण आपण ऐकलं, या आमचे सगळ्यांचे लाडके, राणीचं नाव घेतलं का नाही निलेश भाऊने? निलेश भाऊ लंके, संजय दिना पाटील, बाळ्या मामा माझे सहकारी, संजीव जोझफ, जेटी सुतार, प्राजक्ताताई, आबा दळवी, चंद्रकांत पाटील, विठ्ठल मोरे, GM पाटील, पूनम पाटील, सुतारताई, व्यासपीठावरील सर्व या ऐतिहासिक सभेत येताना मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. अनेक जुन्या आठवणी इथे आल्यावर जाणवल्या. एकतर हे ग्राउंड आणि सगळे जे आहे ना, ही जी प्रेरणा संस्था आहे, ही संस्था माननीय पद्मसिंह पाटलांची आहे आणि याची सुरुवात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना याची सुरुवात इथून झाली. 25 वर्षात बऱ्याच गोष्टी पुलाखालून बरंच पाणी गेलं, पण पद्मसिंह पाटलांचं आणि आदरणीय पवार साहेबांचं नातं आजही प्रेमाचं, विश्वासाचं आहे. मला मनापासून आनंद आहे की अनेक वर्षांनी का होईना इथे यायची संधी मिळाली. अनेक जुन्या आठवणी, कारण का गेल्या 5-1 वर्षात काळ बदललेला आहे, पण आदरणीय पवार साहेबांच्या अनेक वर्षाच्या संघर्षात पद्मसिंह पाटील हे साहेबांबरोबर उभे राहिले. हे त्यांचं कुटुंब विसरलं असेल तरी मी आयुष्यात विसरणार नाही. कारण का माझ्या संस्कारामध्ये माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना, ते आयुष्यभरात ते लक्षात ठेवायचं. ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, पण मी कशी वागते हे मी कंट्रोल करू शकते. त्याच्यामुळे जरी आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी जुने ऋणानं बंद आहेत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये आणि साधारण महिला इथे आहेत त्यांना माहिती आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, जी ह्या सुप्रिया सुळेमध्ये आहे. आणि जेव्हा संदीप आले, त्यांची चर्चा झाली, मला मनापासून आनंद वाटला. कारण नाईक कुटुंबांचे आणि आमचे 4 दशकाचे प्रेमाचे संबंध राहिले.
यांचे बंधू संजीव नाईक आणि मी आम्ही 5 वर्ष सलग संसदेमध्ये एकत्र काम केलेलं आहे आणि मला अजूनही तो दिवस आठवते. मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते, बाळ्या मामा तुम्ही आता निवडून आलाय ते नवीन बिल्डिंग मध्ये आहे. जेव्हा संजीव नाईक आणि मी निवडून आलो तेव्हा आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये, जी ओरिजिनल पार्लमेंटची बिल्डिंग आहे त्याच्यात आम्ही सगळे बसायचो. ते मी आम्ही समीर भुजबळ होते तेव्हा UPAचं सरकार होतं. आदरणीय पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते आणि पहिल्या रो मध्ये मनमोहन सिंग साहेब, प्रणब मुखर्जी, सोनियाजी, पवार साहेब, चिदंबरम साहेब असे पहिल्या रोला बसायचे. आम्ही सगळे त्या मधल्या ब्लॉक मध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रोला आम्ही सगळे ज्युनियर लोक तिथे बसायचो. आणि संदीप, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल पण या तुमच्या कुटुंबांचे एक उपकार माझ्यावर आहेत हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तेलंगणाचं सरकार करायचं का नाही याची चर्चा होत होती. आंध्र प्रदेश विभागायचा आणि एक राज्य आंध्र प्रदेश होईल आणि एक तेलंगणा होईल अशी मोठी चर्चा चालली. आणि काही खासदार म्हणत होते नाही, आंध्र प्रदेश एकत्रच राहिलं पाहिजे. आणि काही खासदार म्हणत होते नाही, त्याचं विभाजन झालं पाहिजे. असं मोठं युद्ध आणि चर्चा चालली होती. आणि एक खासदार होते, त्यांनी एक स्प्रे आणला आणि तो स्प्रे इतका त्यांनी त्या AC हॉलमध्ये टाकला की सगळ्यांना एकदम खोकला यायला लागला, कुणाचे डोळे चुरचुरायला लागले. आणि एक्झिट मागच्या बाजूला, त्याच्यामुळे मागचे खासदार सगळे पटापटा बाहेर निघून गेले, राहिले सगळे पहिल्या रो मध्ये. संजीव नाईकांनी बाहेर नाही गेले, ते त्या टेबलावरनं उडी मारून पुढे जाऊन पहिलं त्यांनी काय केलं की आदरणीय पवार साहेबांचा हात धरला, त्यांना नॅपकिन दिला आणि सांगितलं तोंडावर नॅपकिन ठेवा, सदा इथून बाहेर चला. मी हे कधी दृश्य, आजही मी इथे बसल्या बसल्या ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि संजीव मला म्हटलं तुम्ही ताई इथेच थांबा, मी जातो आणि मी साहेबांना तिथून व्यवस्थित बाहेर काढतो. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही संजीव आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्या दिवशीचा माझ्यावरचा उपकार म्हणणार नाही, उपकार म्हणलं की जरा अंतर येतं. जे प्रेम एक भाऊ म्हणून दाखवलं हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. त्यांनी सगळा निर्णय घेतला, त्याच्यामुळे पक्षात इच्छुक होते नाही मी म्हणणार नाही. पण मी संदीप तुमच्या बरोबर जे जे इच्छुक होते आणि तुमच्यासाठी ज्यांनी त्यांचा फॉर्म मागे घेतला, मी तुम्हाला संदीप शब्द देते की प्रत्येक जण ज्याच्यासाठी नंतर तुम्ही जाऊन त्यांचे आभार मानले, ज्यांनी त्याग केला त्या प्रत्येकाचा मान सन्मान ही सुप्रिया सुळे पक्षामध्ये आयुष्यभर करेल, हेही मला तुम्हाला निमित्ताने सांगायचं. काही 1-2 जरा निघाले, त्यांना विनंती केली की असं करू नका, पक्षात तुम्हाला आणखीन चांगली जबाबदारी देऊ, सत्ता आल्यानंतर तुम्हाला मोठं पद देऊ. हट्टालाच पेटले. आणि अशा वेळीच आगीत तेल टाकणाऱ्याला कमी कलाकार नसतात आजूबाजूला. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि म्हणलं असं करू नका, संदीप आपल्याच घरातला मुलगा आहे, त्याला संधी देऊया. मग ते मला म्हणले मी उद्या फोन करतो. म्हटलं बरं उद्या फोन करा. मला अजून आठवतं मी कोल्हापूरला होते तेव्हा. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की मी फार पुढे गेलोय. म्हटलं कसं पुढे गेला तुम्ही? हरकत नाही ना, कोणी फार पुढे जात नाही हो. एखाद्या संघटनेसाठी त्याग देण्यातच मोठेपणा असतो. संघटनेला आणि त्या विचाराला चॅलेंज करण्यात काय होतं. आणि मी विनंती केली त्यांना. जयंतरावांचा मला फोन आला की अहो साहेबांच्या 1 नाही 2 कार्यक्रमांना साहेब स्वतः त्यांच्या कार्यक्रमांना आले होते. भावनाताई आहेत का स्टेजवर? भावनाताई गेल्या का पुढच्या सभेला? भावनाताईंना हा विषय सगळा माहितीये. मी भावनाताईंना सांगितलं, म्हटलं भावनाताई उठा, जा त्यांच्या घरी, त्यांना विनंती कर. राजा राजपूरकर माझे सहकारी, मी त्यांना म्हणलं जा त्यांच्या घरी, मी तुम्हाला शब्द देते की तुमचा सगळा मान सन्मान करेल. पण नाही त्यांनी ऐकलं. मग पक्षाने ऍक्शन घेतली. काय घेतली? त्याच्यात पक्षाची काय चूक? कारण ही लढाई कुठल्या व्यक्तीची नाहीये. मी समजू शकते आमदार प्रत्येकाला व्हायचं असतं, पण मी शब्द देत होते ना, तुला करते ना बाबा आमदार, काय तुला प्रॉब्लेम आहे, ह्या वेळीच नाही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला आमदार करू. पण नाही, त्यांना हट्टालाच पेटल्यावर काय करतात. त्याच्यामुळे ठीक आहे, आता ते हट्टाला पेटले. संदीप तुम्ही काही काळजी करू नका, कारण का राष्ट्रवादी
महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुमच्या मागे आणि आदरणीय पवारसाहेब, उद्धवजी आणि सोनियाजींच्या मागे, त्या विचारांना मागे खंबीरपणे उभं राहील. त्याच्यामुळे त्याची काही चिंता नाही. कारण का मला वाईट वाटत होतं की मी एवढं तुम्हाला विनंती करते, मी तुमच्यासाठी काय हवं काय नको हे सगळे शब्द द्यायला तयार होते, तरी तुम्ही हट्टालाच पेटल्यावर आता काय करता. आणि वैचारिक प्रगल्भता, वयाची जबाबदारी, पक्ष पहिला जर तुम्ही म्हणत असला तर आपल्या कृतीमधून ते झालं पाहिजे. नुसतं वय वाढून काय उपयोग. आता माझी पण जवानी गोदरेजचीच आहे ना. किती माझी इच्छा असली तरी मी नाही ना संदीपच्या वयाची. माझी फार इच्छा. आमचा नलेश काय गोदरेज नाही वाटतं, गेला वाटतं पुढच्या सभेला आहे. ते काय गोदरेज नाही दिसत, लावत नाही. आता राणीला सांगायला लागेल आमदार झाल्यावर की जरा आमच्या भावाला जवान ठेवा. बाळा मामा आहे एकदम व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही. पण ही गोष्ट खरी आहे की आज जेव्हा आम्ही हा विचार करतो की कशासाठी ही लढाई चाललेली आहे. मग अशी एक क्लिप तुम्ही मला दाखवली, मला संदीप आश्चर्य वाटलं ती क्लिप बघून. कारण का त्यांना मीही अनेक वर्ष ओळखले. माझ्या आत्या, माई आत्या आणि त्यांचे फार ऋणानं बंद. पण एक महिला जेव्हा या भाषेत बोलते ना, काय पटतो मनाला. आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला. आम्हाला 51 नको पण आम्ही 49 पण घेणार नाही. पण शेवटी जेव्हा लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी किंवा जय श्रीराम, तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवतो की नुसते ते जय श्रीराम नाहीयेत, ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमान करतो. आणि ती मर्यादा जर आम्हीच नाही पाळली तर कसं होणार. 10 वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओमध्ये आला, काय ती भाषा. आणि मी तुम्हाला सांगू, हा संगतीचा प्रॉब्लेम असतो. आपल्याकडे होत्या ना तेव्हा अशा नाही वागायच्या. हा संगतचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकते. त्या व्हिडिओमध्ये ते बीप बीप केलं होतं, बरं झालं बाई. कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाही. मी तर माझ्या आई वडिलांना, नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही. आमच्या घरात तसे संस्कारच नाही. आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असं वागता. हे तर नवी मुंबईत तर झालंच, पण संदीप असाच भयानक परिस्थिती त्या मराठवाड्यात झालेली. जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांची मी मनापासून माफी मागते. आणि जे फार लहान असतील ते कान बंद करा, कारण का माझी इच्छा नाही तुम्ही हे भाषणाचा हा भाग ऐकावा. पण रावसाहेब दानवेंचा एक व्हिडिओ असाच आला आणि त्यांनी तर नुसतं शब्द नाही, शब्दाचा तर काय विचारूच नका, पण ज्या पद्धतीने एका कार्यकर्त्यांना त्यांनी लाथ मारून ढकललं, हे यांचे संस्कार, ही यांची मर्यादा. यांना तर प्रभू श्री रामाचं नावच घ्यायचा अधिकार नाही या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना. असं त्यांचं वागणं झालं. कुणाला चालेल, आपल्या पोरांनी पण चुकून खेळता खेळता कुणाला पाय लागला तर आपण चपाटी मारतो, हे पुरा, असं नाही करायचं. दुसऱ्याचा मान सन्मान. लहान 2, 3, 4 वर्षाची मुलं पण चुकून पाय लागून गेली तर आपण लगेच म्हणतो लाथ नाही मारायची. आणि हे कार्यकर्त्याला लाथ मारतात, हे कार्यकर्त्याला शिव्या घालतात. आणि त्याच्याहून पुढे म्हणजे धनंजय महाडिक, मी परत सांगते, संगतीचा प्रॉब्लेम. या इथल्या ज्या आमदार 10 वर्षापूर्वी झाल्या त्या राष्ट्रवादीत होत्या तेव्हा असं नाही बोलायच्या. इकडे जाऊन संगतीचा प्रॉब्लेम झालीच बघा भाषा खराब. तसं मी नाईक कुटुंबाबरोबर 5 वर्ष संजीव बरोबर काम केलं, तसंच मी धनंजय महाडिकांबरोबर 5 वर्ष संसदेत काम केलं. अतिशय सुसंस्कृत माणूस, गोड बोलणार, प्रत्येकाला प्रेमाने कोल्हापूरची गुळाची ढेप देणार, अतिशय चांगला. काय संगतीचं काय सांगू तुम्हाला बायांनो. लक्षात ठेवा, पोरांचे कोण मित्र मैत्रिणी आहेत लक्षात ठेवा. संगत खराब झाली की असं होतं. काय करावं त्यांनी. परवा भाषणामध्ये कोल्हापूरमध्ये, कुणाचं कोल्हापूर आहे ते आमच्या अंबाबाईचं कोल्हापूर आहे, जिथे आम्ही दरवर्षी जाऊन दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. छत्रपती शाहू महाराजांचा फोटो इथे आहे. त्या शाहू महाराजांचा तिथे सगळं काम त्या कोल्हापुराच्या गादीतून सुरू झालं. आणि काय हे म्हणतात माशे की जर कुठलीही महिला जी लाडकी बहीण योजनेत असेल ती जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली तर तिचा फोटो काढा, मला द्या आणि मी बघतो काय करायचं.
एक तर या राज्यामध्ये कुठल्याही महिलेचा फोटो काढणं चोरून हा गुन्हा आहे. आमच्या या महिलांच्या एकीचा पण फोटो काढून दाखवा, मी बघते काय करते तुमचं. ही धमकी नाहीये, अस्वस्थता आहे मनामध्ये. काय समजतात ते स्वतःला? स्वतःच्या खिशातून पैसे देतात. आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्ही ही योजना सुरू केली आणि जाणार आम्ही पाहिजे त्याच्या सभेला जाणार. का नाही जाणार तुम्ही? पाहिजे त्या सभेला जाईल. लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे या धनंजय माडिकां त्या भारतीय जनता पक्षाची. तुम्ही पण जा, कुणाच्याही सभेला जा, मी कधीच म्हणणार नाही. ते लाडकी बहीण योजना करतात 1500 रुपये. हो, आम्ही नुसतं लाडकी बहीण योजना म्हणत नाही, आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आहोत आणि 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. पण म्हणून काय झालं, 3000 रुपये दिले म्हणजे काय उपकार करत नाही आम्ही. 3000 रुपये दिले तर पाहिजे तिथे जा, पाहिजे त्याच्या सभेला जा. हा तुमचा अधिकार आहे आणि अधिकार मी नाही तुम्हाला दिलेला. आणि मी कोण जाब विचारणार तुम्हाला? तुम्हाला हा अधिकार मोकळा श्वास घ्यायचा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिलेला आहे, तो कोणीही काढू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की हे संविधान विरोधी आहेत. हो, माझा म्हणणं आहे की ते आहेत. तुम्ही त्यांच्या सगळं वागणं बघा, प्रत्येकाला धमकी देतात. अहो, महिलांना तर त्यांना वाटतं धमकी दे. हो, महाराष्ट्राच्या महिला तुम्ही पाहिल्या नाही. तुम्ही जरा आवाज दिला, काही बोलला तर डोळ्यात टचकन आमच्या पाणी येतं. पण जेव्हा घात होतो ना, तेव्हा तीच आमची महिला अंबर कसून पदर खोचून झाशीची राणी झालेली या देशाने पाहिली. तिथे बघताय ना सावित्रीबाईंचा मोठा फोटो आहे. मला विचार करून सांगा, जर सावित्रीबाईंनी जर शाळेत गेल्या नसत्या, शिकल्या नसत्या, तर सुप्रिया सुळे इथे भाषण करू शकली असती? कदाचित मीही शिकले नसते, मलाही हे समान अधिकार मिळाले नसते. त्याच्यामुळे हे सगळं जे योगदान आहे ना, ते सगळं या महापुरुषांचं आहे. हो, आपण फक्त त्या महापुरुषांचा विचार पुढे न्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. ते संविधान राहुलजींनी परवा दाखवलं. काँग्रेसचे कोणी नेते आहे तिथे बसते. लाल रंगाचं संविधान, मला वाटतं माझ्या बॅगेत आहे ते लाल रंगाचं संविधान. बघा, त्या एका बॅगेमध्ये आहे. लाल रंगाचं संविधान राहुलजींनी दाखवलं. आणि आमचे ज्यांनी आत्ताच नाव बदललंय असे देवाभाऊ, आधी देवेंद्र फडणवीस, मग देवेंद्रजी, आता देवाभाऊ म्हणतात स्वतःला. मोठ्या मोठ्या जाहिराती बघते देवाभाऊच्या, मला काय प्रॉब्लेम नाही. मला देवाभाऊकडून जास्त अपेक्षा होत्या, कडून खरंच अपेक्षा होत्या. अरे ठीक आहे ना, एक युवा नेता आहे, 5 वर्ष राज्याचा मुख्यमंत्री झालाय. अरे अच्छे को अच्छा बोलना चाहिए. मी गडकरी साहेबांबद्दल नेहमी मोठ्या मनाने नाही, त्यांचं कामच एवढं मोठं आहे की मी नेहमी जरी वेगळ्या पक्षात असले तरी गडकरी साहेबांचं मी नेहमी तोंड भरून कौतुक करते. अच्छे को अच्छा बोलना ही चाहिए. आणि गडकरी साहेब आहेत चांगलं, ते कधी जातीपातीचं आणि राजकारण तोडाफोडाचं करत नाही. ते नेहमी ते म्हणतात की तुम्ही कुठल्याही पक्षाचा असेल तर महाराष्ट्र भारत माझा आहे, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे, सांगा कुठला रस्ता करून पाहिजे. म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो. तसंच माझी अपेक्षा होती की देवाभाऊ काहीतरी चांगलं करतील या राज्यात. अरे मुख्यमंत्री होते 5 वर्ष, आम्ही कौतुक केलं त्यांचं. एक युवा मुख्यमंत्री महाराष्ट्रात काहीतरी करू पाहतो, अच्छी बात आहे. पण यावेळी देवाभाऊला काय झालंय, संगतीचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. आता देवाभाऊनी काय भाषण करावं? देवाभाऊ हुशार, मुख्यमंत्री राहिलेले 5-5 वर्ष, काय भाषण देवाभाऊनी केलं? तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. सगळ्यांनी ऐकून ऐकून काम पकले ती पुन्हा येईन. पण महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं पुन्हा येईन. मी नाही ठरवत मी येणार का नाही पुन्हा, ही मायबाप जनता ठरवते की आम्ही पुन्हा येणार का. ही तुमची ताकद आहे जी या संविधानाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली. विजय असो. आता मला सांग राजा, तुझं नाव काय? तुझं नाव काय? तुझं नाव काय? अच्छा, पहिलं नाव काय? लहू. आता लहू भाऊला मला सांग, लहू भाऊ, हे लाल संविधान मी आता धरलेलं आहे, हा गुन्हा आहे का? हा बघा, लहू भाऊला कळतंय की संविधानाला रंग नाही, पण देवा भाऊला कळत नाही संविधानाला रंग नाही. व्हेरी गुड.
किती अभिमान आहे बघा त्याला. आणि संविधान देवाभाऊ पेक्षा आमच्या लहू भाऊला जास्त कळतं. संविधानाला खरंच रंग नाही. आणि देवाभाऊ काय म्हणाले, मी पुन्हा येईन. काय झालंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात नाही मला पडायचं. पण मला दुःख कधी वाटलं माहितीये का, जेव्हा देवाभाऊ म्हणाले की मी 2 पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो. कधी तुम्ही म्हणाल की मी कॉपी करून पास झालो? देवाभाऊ तुमची उमेद नव्हती, तुमच्याकडून माझ्या जास्त अपेक्षा होत्या. राज्याचे 1 नाही 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला हो देवाभाऊ तुम्ही. आणि जेव्हा देवाभाऊ म्हणाले की अर्बन नक्सलवाद आहे, जर हे लाल संविधान हातात धरणं हा नक्सलवाद असेल आणि हा गुन्हा असेल तर मला हा गुन्हा मान्य आहे. देवाभाऊंनी मला अटक करावी, काही मला त्याच्यात मला अभिमान वाटेल. आणि जोपर्यंत हे संविधान आणि मी हे आमचं प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आहे. सुप्रिया सुळेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या श्वासात असेल तोपर्यंत हे संविधान तो ताठ मानेने सगळ्यांना दाखवत राहील. कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालत नाही. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो हे सांगायला मी इथे आहे. आणि हे द्वेषाचं राजकारण, ही भाषा आहेत त्यांची काय, पण त्यांच्या पक्षातच डिव्हिजन आहे. आता परत काका तुम्ही बसलाय, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, त्याच्यामुळे तुमची माफी मागून भाषण करते. गंमत बघा, मी काका म्हणले, प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय की ताई कुणाला काका म्हणते, मी तर यंग आहे. पण मला खरंच वाईट वाटलं की महाराष्ट्राचं राजकारणची पातळी काय घातली. मी माफी मागते हे बोलताना, कारण का माझ्यात हिंमतच नाही. भाषण माझं बघितलं तर माझी आई घरी झाल्यावर रागवेल की हे मी तुझ्यावर संस्कार केले भाषण करायला. हे भाषण माझं नाही, पण खरं बोललं पाहिजे. आणि कोणीतरी याला वाचा फोडलीच पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जो छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये बटेंगे कटेंगे ही गलिच्छ भाषा चालणार नाही. ही भाषा आम्ही हाणून पाडणार, हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचारासाठी नाही चालणारी गलिच्छ भाषा. आणि देवाभाऊकडून दुसरा कोणी बोलला असतं तर मला काय वाटलं नसतं, पण देवाभाऊ तुमचे येऊन येतात. किती उदाहरणं तुम्हाला सांगू देवाभाऊची. देवाभाऊंनी कटेंगे बटेंगे भाषा सुरू केली. देवाभाऊंनी संविधान हातात धरलं तर गुन्हा आमचा. देवाभाऊंनी जेव्हा आपला धनंजय माडिक महिलांना धमकी दिले, काही बोलले नाही. अहो, ज्या भागातून आमचे सहकारी बाळ्या मामा येतात तिथे बदलापूरला जेव्हा घटना झाली, मला खरं सांगावं, बदलापूरला जेव्हा घटना झाली तेव्हा तिथे पहिला माणूस जो पोचला त्याचं नाव बाळ्या मामा, दुसरं कोणीही पोचलं नाही. बाळ्या मामांनी आम्हाला फोन करून सांगितलंय गोष्ट झाली, काळजी करू नका, मी आहे इकडे, बघतोय न्याय देणार. देवाभाऊ किती वेळा गेले बदलापूरला? एकदाही गेले नाही बदलापूरला. आणि पोस्टर लावले आणि हातात बंदूक करून बदलापूर बंदूक. तुम्हाला चालेल या राज्याचा गृहमंत्री बंदूक लावून फोटो करते असा गृहमंत्री पाहिजे का? आज इथे उपस्थित सगळे जे पोलीस आहेत ना, त्यांची पारदर्शकपणे भरती करणारा आर पाटलांसारखा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे. हा निर्णय आपल्याला घ्यायचा. तिथे ताई बसले का? महिला आहे काय? कुठल्या वर्षी नोकरी मिळाली? भरती कुठल्या वर्षाची? 2008. आराराबाद होता बघा. हे फिक्सिंग नाही, मला माहिती नव्हतं. मी बिंदासपणे हा प्रश्न सोडवते, कारण का मला माहिती आहे आमच्या सगळ्या या भगिनी हा पण हसतोय तेव्हाच दिसतोय. जेव्हा मी आराराबाचं नाव घेते ना आणि तो पोलीस झटकन माझ्याकडे वळून पाहतो आणि हसतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की हे सब आर पाटील की देण आहे. मला अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा की कुणीची मुलं आहेत, ही आपल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत. या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी या राज्यातली पारदर्शक जर पोलीस भरती कोणी केली असेल तर ते माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी आर पाटलांनी केले, याचा मला सारखा अभिमान. आणि शब्द मी तुम्हाला देते की या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर सगळ्यात मोठी पारदर्शक पोलीस भरती आम्ही करू आणि अशासारखे कर्तृत्ववान पोलीस आम्ही आणू. आज पोलिसांचा प्रॉब्लेम नाहीये, बाळामामांना पण माहितीये. प्रॉब्लेम पोलीस
पोलिसांचा नाहीये. पोलीस सगळे महाराष्ट्रातले चांगले आहेत. मला अभिमान आहे या वर्दीचा आणि या सगळ्या पोलिसांचा. प्रॉब्लेम त्यांच्या मंत्र्याचा आहे. देवाभाऊ जेव्हा बोलत नाही चुकीची घटना झाल्यावर, जेव्हा देवाभाऊ बंदूक घेऊन फोटो काढतो, काय वाटत असेल या पोलिसांना? अरे त्यांना आराराबाची सवय. मला एक शब्द तुमच्याकडून पाहिजे संदीप. तुम्ही आमदार तर होणारच आहात, याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये. पण मला एक शब्द तुमच्याकडून एक भाऊ म्हणून पाहिजे की तुम्ही मला शब्द द्या की जी घटना बदलापूरला झाली ती तुमच्या विधानसभे मतदारसंघात कधीही होणार नाही. हा शब्द मला तुमच्याकडून हवा. तुम्ही निवडून आल्यावर प्रत्येक महिला किंवा पुरुष किंवा आमचा युवक जो कुठल्याही कामासाठी किती वाजताही बाहेर पडला तरी त्याच्या आईला कधीही काळजी वाटता कामा नाही की आपलं पोरग बाहेर गेलाय, अंधार झाला, घरी येईल का नाही, वेळेवर येईल का नाही. ही सगळी जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागणार आहे. मी तुमचं भाषण ऐकत होते. अतिशय उत्तम भाषण तुम्ही केलं. या भागातले सगळे प्रश्न तुम्ही सविस्तर पाण्यापासून सगळे मांडले आणि एक आदर्श आमदार म्हणून मी तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवली. आणि तुमच्यासाठी प्रचाराला येताना जेव्हा आपला कॅन्डिडेट सिक्का 1 नंबरचा असतो ना, तेव्हा प्रचाराला यायला काय वाटत नाही. कारण का मला माहिती आहे की तुम्ही उत्तम कामच करा. तुमचा एक विचारांचा वारसा आहे आणि पूर्णपणे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रोटी कपडा और मकान, गटर मीटर आणि सुरक्षितता हा सगळा शहरी भाग आहे. ह्याच्यात तुम्ही जातीने लक्ष घालून हा भाग आणखीन सुरक्षित कसा येईल, आणखीन चांगला कसा होईल याच्यासाठी प्रयत्न कराल. आणखीन 2 छोट्या मागण्या आहेत माझ्या, पण त्या संदीप एकट्याकडे नाही, सगळ्यांकडेच आहेत. आमच्या सरकारकडे, ज्याच्याबद्दल उद्धवजी परवा बोललेले. उद्धव ठाकरेंनी या राज्याला महाविकास आघाडीच्या वतीने एक शब्द दिलाय की आज सगळ्यांना सगळ्यात जास्त काय प्रॉब्लेम आहे तर तो महागाई आणि बेरोजगारीचा. सगळ्यात महागाईने कंटाळून गेलोय त्या महागाई. दिवाळी आली कधी गेली कधी कळलंच नाही. मार्केटमध्ये गेलो पण लेबल बघितलं, इतका महाग होतं की तसेच परत आलं. एवढे मोठे मोठे लाडू आमच्या घरी असायचे, आता ते बोराच्या साईजचे लाडू झाले. खरंच आहे. माझ्या नंडेकडे नाही शेवई सांगून माझं भाषण संपवते. माझ्याकडे आमच्या सासूनीची पद्धत आहे की मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन फराळ घेऊन जायचं दिवाळीच्या आदल्या दिवशी माझ्या नंडीच्या घरी. बरोबर माणूस लागायचे एवढे मोठे मोठे स्टीलचे डबे घेऊन जायचे. चकली, शेव, लाडू, काय काय करंजी वगैरे. यावेळेस बरोबर जाताना माणूसच लागला नाही. शेवटी ती नणंद आहे. मी गेले छोटे छोटे डबे घेऊन. माझी नणंद म्हणली एकटीच आलीस? मला वाटलं सदानंद बद्दल विचारते. म्हणलं मी एकटीच आले, सदानंद 1 तासाने येणार. ती म्हणली नाही बरोबर माणूस नाही आला. म्हटलं नाही एवढंच आहे. मला म्हणले डब्बे जरा. म्हटलं काय करू, बहुत हो गई महंगाई की मार, काय करू असंच झालंय. म्हणली हो बाई खरंच महाग झाले. उघडला डब्बा आणि म्हणलं अगो बाई बोरं आणली आहेत का लाडू? काय करू, बेसनाचा भावच एवढा मोठा आहे, तेल तर किती 2200 रुपये झाले. म्हटलं आणि मी बाकीच्यांची लाडकी बहीण नाही ना, मला नाही ना मिळाले 1500 रुपये. कारण का या देशामध्ये सगळ्यात लाडकी बहीण ही सुप्रियाच आहे. पण ती लोकसभेच्या आधी नाही, लोकसभेनंतर. लोकसभेपर्यंत लाडकी नव्हते. लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने असा दणका दिला ना त्या सरकारला की लाडकी बहीण योजनाच काढून टाकली या सरकार. करेक्ट, क्या दाद दे रहे. पण या सगळ्या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला लढायचे. आणि मी तुम्हाला शब्द देते की याही नवी मुंबईच्या भागात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून अनेक मुख्यमंत्र्यांनी इथे हाताला काम मिळालं. याच्यासाठी सगळ्या टीमवर्क. मी आधी कधीच म्हणणार नाही की आम्ही केलं आम्ही नाही केलं, आपण सगळ्यांनी मिळून केलं. पण जसा शब्द उद्धवजींनी दिला की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, तेल असेल, मीठ असेल, साखर असेल, तांदूळ असेल, या सगळ्या आम्ही सत्तेत आल्यानंतर पुरे 5 वर्ष या प्रत्येक वस्तूची किंमत ही स्थिर राहील. हा शब्द उद्धवजींनी महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला दिला. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्याच जातीने लक्ष घालू, महागाई कमी करण्याचा प्रयत्न करू. आम्ही बेरोजगारीच्यासाठी अनेक वर्ष काम केलंय त्याच्यात करू. आणि म्हणून
एक परिवर्तन आज महाराष्ट्रात घडवायची वेळ आलेली आणि हे परिवर्तन कसं घडणार तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं शेजारचं बटन हे दाबून आपण सगळ्यांनी किती नंबरला आपली तुतारी 4 सगळ्यांना माहिती आहे 1 2 3 4 नंबरला आपलं बटन आहे तर 4 नंबरचं बटन दाबून आपण हा वचननामा हा सगळ्यांनी पाहिलाच असेल हा नुसता वचन नाही आहे हा संदीप नाईकाचा वचननामा आहे त्याच्यामुळे ते होणारच याच्यात मला गॅरंटी आहे म्हणून ठोके भाषण करते कारण का मला संदीपच्या कामाची पद्धत माहिती त्याच्यामुळे त्याचा हा वचननामा 4 नंबरला संदीप नाईक त्याचा फोटो आणि तुतारी वाजवणारा माणूस हे त्याचं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून आपण या भागाचा लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सेवा करण्याची संधी आमच्या या भावाला द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी